आता लवकरच देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्याची चिन्ह दिसायला लागलेत. त्यामुळे आता लोकसभेच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतले पक्ष ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाने तर एकूण 20 ठिकाणी आपण लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. पण यंदा राज्यात 2019च्या निवडणुकांसारखं चित्र असणार आहे, कारण युती आणि आघाड्यांचे समीकरण बदलत गेले. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. त्यामुळे ठाकरे गट आता ठरलेल्या जागावर नेमकं कोणकोणत्या उमेदवारांना संधी देणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेणार आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं विश मराठी या चॅनलवरती स्वागत आहे. सुरुवातीला मुंबई विभागातून आपण सुरुवात करूया. तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येते. संजय दिना पाटील हे 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुंबईतील भांडूप विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. त्यानंतर 2009 मध्ये त्यांना शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिली, तेव्हा ते निवडून आले. 2014 मध्ये मात्र संजय दिना पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पराभवाची धूळ पाटील यांना चारली होती. तर 2019 मध्ये ते पुन्हा खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले, परंतु भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांना पराभूत केलं. संजय दिना पाटील यांची ज्येष्ठ कन्या राजवल पाटील गेल्या काही महिन्यांपासून युवा सेनेत कार्यरत आहेत. दरम्यान संजय दिना पाटील आपली जागा परत मिळवत पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक आहेत. मुंबईतील दुसरी जागा म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. तिथं मागच्या बऱ्याच दिवसांपासून शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांचा वचक आहे. 2019लाही गजानन कीर्तीकर हेच उत्तर पश्चिममधून निवडून आले होते. 2022 रोजी शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला. पण आता ठाकरे गटात गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित केल्याचं बोललं जाते. कारण गजानन कीर्तीकर यांचं शिंदे गटात जाणं स्थानिक शिवसैनिकांना रुचलं नसून त्यांनी अमोल कीर्तीकरांना आपलं समर्थन दिल्याचं पाहण्यात येते. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघात सुनील प्रभू, रवींद्र वायकर आणि ऋतुजा लटके असे मिळून ठाकरे गटात एकूण 3 आमदार आहेत, तर जवळपास 10 नगरसेवक सुद्धा आहेत. तर अमोल कीर्तीकर यांनी ऐन वेळेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत असमर्थता दाखवली, तर सुनील प्रभू किंवा प्रियंका चतुर्वेदी यांच्याही नावाचा विचार सुरू आहे. पुढे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना पुन्हा तिकीट मिळणार असल्याचं निश्चित झाले. अरविंद सावंत हे 2014 पासून दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवलेली आहे. त्यांनी 2014 आणि 2019 साली काँग्रेसच्या माजी खासदार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्यानंतर मुंबईतल्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदेच्या शिवसेनेतले राहुल शेवाळे हे खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जवळपास निश्चितच झाल्याचं बोललं जाते. पण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या पक्षांतर्गत कुरघोडीमुळे अनेक तक्रारी येत असल्यानं अरविंद सावंत यांना दक्षिण मध्य मुंबईमध्ये हलवून अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईतून उतरवायचं का, असाही विचार पक्ष नेतृत्वाकडून सुरू आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून अनंत गीते यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना पराभूत केलं असलं तरी गीते यांनी 2014ला तटकरेंना जबरदस्त टक्कर दिली होती. आता अनंत गीते यांच्याकडे तब्बल 6 लोकसभा निवडणुका जिंकण्याचा अनुभव आहे. उद्धव ठाकरेंना मिळत असलेली ताकद आणि गीतेंचा अनुभव लक्षात घेता अजितदादा गटात असलेल्या तटकरेंना त्यामुळे ही लोकसभा जड जाणार असं बोललं जाते. आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं विनायक राऊत हे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग हा बऱ्याच काळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि तिथं भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद तुलनेनं खूपच कमी आहे. त्यामुळे यावेळेसही विनायक राऊत हेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं सांगण्यात येते. विनायक राऊत यांच्या पुढे यावेळेस परत एकदा भाजपाचे निलेश राणे यांचं आव्हान असू शकतं. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा इच्छुक आहेत. पण ते काही असले तरी ठाकरे गटाचे विनायक राऊत यांची तेथील उमेदवारी जवळपास निश्चितच आहे. ठाणे जिल्ह्याबद्दल बोलायचे झाल्यास तिथं ठाणे आणि कल्याण हे 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी आता ठाणे लोकसभेवर ठाकरे गटाकडून राजन विचारे हे विद्यमान खासदार असून त्यांचा तिथं मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. त्यांनी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत
राष्ट्रवादीच्या अनंत परांजपे यांचा पराभव केला होता। त्यामुळे यंदाही ठाकरे गट राजन विचारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे निश्चित आहे। आजपर्यंत एकनाथ शिंदेंनी ठाणे विधानसभा आणि राजन विचार यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ मजबूतपणे शिवसेनेच्या बाजूने राखला होता, पण आता शिवसेना फुटीनंतर इथली ही गणितं बिघडली। लोकसभेला तिथं राजन विचारे यांच्या विरोधात शिंदे गट श्रीकांत शिंदे यांना उभं करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। आता कल्याण भाजप सोडून त्या बदल्यात ठाण्यात श्रीकांत शिंदेंना तिकीट देण्याचा भाजपाचा प्लॅन दिसतोय। त्यामुळे खरंच तसं झालं तर ठाणे लोकसभेची निवडणूक चुरशीची होऊ शकते। तर मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून मुंबईमधील या नेत्यांना निवडणुकीची संधी मिळू शकते असं म्हटलं जाते। यंदा युती आणि आघाडीची समीकरणं बदलल्यामुळं महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे। आता त्यात उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या ताकदीचा त्यांच्या उमेदवारांना किती फायदा उठवता येतोय हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। पण तुम्हाला नेमकं काय वाटते, त्यापैकी किती नेत्यांना महाविकास आघाडीच्या अंतिम जागा वाटपात स्थान मिळेल आणि कुठला नेता पुढील खासदार बनू शकेल? तुमचा अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ही माहिती कशी वाटली तेही आम्हाला कमेंट करून कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच विश मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।